नंदुरबारमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। शहादा शहरातील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहातील तब्बल 40 विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाली आहे। सर्व बाधित विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी आणि पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली आहे। जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। नमस्कार, मी आता शहादामध्ये आपलं जे मुलांचं जे समाज कल्याणचं हॉस्टेल आहे तिथे गॅस्ट्रायटिस फूड पॉइझनिंगची तक्रार आली होती। 40 मुलांना बरं वाटत नव्हतं आणि त्यापैकी 25 मुले आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते। त्यापैकी 20 मुले इथे 14 ते 20 मुले आता काही मुलांना बरं झाले ते रूरल हॉस्पिटल शहादामध्ये ॲडमिटेड आहेत आणि 5 मुले ज्यांना शिफ्ट केलं होतं एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये त्यांना ठेवला होता कारण थोडा SpO2चा आणि BPचा त्यांना त्रास होता। त्यांना पण मी भेटून आली आहे आणि इथे पण जितके मुले ॲडमिटेड होते त्यांना पण भेटली आहे, पालकांना पण भेटली आहे आणि आता हॉस्टेलमध्ये पण जात आहे तिथे काय काय इश्यूज आहे ते बघायला। या मॅटरमध्ये आता काय झालं ते हॉस्टेलमध्ये नेमकं मला पण कळेल। फूडचे जे सॅम्पल्स वगैरे सगळे होते ते पण आमची टीमनी आता घेतले आहे। थोडे वॉमिटिंगचे सॅम्पल्स पण घेतले आहे सो दॅट प्रॉपर तपासणी करून आम्हाला लॅब रिझल्ट्सच्या आधारे कारवाई पण करता येईल। पोलीसची टीम इथे उपस्थित आहे आणि SP मॅडमनी पण सांगितले की आता पालकांची तक्रार आहे ते पण पोलीसमध्ये घेतली जाईल आणि मुले आता बऱ्यापैकी स्टेबल आहेत। सगळे मुलांना मी भेटली आहे। तिथे पण जे 5 मुले आहेत त्यापैकी पण सगळे ऑलमोस्ट स्टेबल आहे। एक मुलाचं थोडा BP कमी आहे, मला वाटते की पुढचे 1-1.5 तासात तो पण बरे होतील। हॉस्टेलमध्ये जाऊन आता थोडा तिथले मुलांसोबत पण बोलते आणि जे आपले आयुक्त किंवा HM किंवा वॉर्डन यांची पण जी जबाबदारी निश्चित करायची आहे ती पण करायची आहे आणि जी पण कमतरता आहे हॉस्टेलमध्ये ते पालकांसोबत एक टीम तयार करून आता माझी हा प्रयत्न राहील की पुढचे 2 महिन्यात ती सगळी त्रुटी आम्ही कमी करू। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect।